तर पुण्यातील ससून रुग्णालयात पाणी शिरल्याचं पाहायला मिळते। रुग्णालयाच्या ब्लॉक नंबर 13 मधील वेटिंग हॉलमध्ये पाणी शिरलेलं आहे। वेटिंग रूममध्ये पाणी शिरल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागला। पुण्याच्या शिरूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं कलिंगड पिकाचं नुकसान झालंय। मांडवगण फराटामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे। शेतकरी यामुळे हवालदिल झाला। पुण्याच्या भोर तालुक्यात झालेल्या पावसानं उन्हाळी पिकांना फटका बसलेला आहे। उन्हाळी भुईमूग बाजारीला कोंब फुटलेले आहेत। प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे केले जातात। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये दुपारनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढलेला आहे। सकाळपासून पावसाची उघडीप सुरू होती। इंदापुरात मुसळधार पावसाचा कहर। पद्मावती देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यासह सभा मंडपामध्ये पावसाचं पाणी। मंदिराच्या आतील संपूर्ण भाग पाण्यात बुडाला। मुसळधार पावसामुळे पुणे शहरात 254 झाडं पडली। मे महिन्यात झाडे पडण्याच्या सर्वाधिक घटना। झाड अंगावर पडल्यानं पुणे शहरामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची ही घडली घटना। पुण्याच्या दौंड तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर। तालुक्यातील राहू येथे 8 महिन्यांपूर्वी बांधलेला रस्ता पुरात वाहून गेला। पुण्याच्या सिंहगड परिसरामध्ये मुसळधारमुळे दरड कोसळण्याचा धोका। या पार्श्वभूमीवर 29 मेला सिंहगड किल्ला बंद ठेवण्याच्या प्रशासनाच्या निर्णय।